सो हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आज आम्ही आलोय सकाळी आणि आज वातावरण पण पाऊस येण्यासारखं आहे. बघा तुम्हाला दाखवते इकडनं पूर्ण सकाळी पाऊस आला, थोडं इकडे ना जास्त आलं वाटतंय. आमच्या घरी तिकडे आलंय खूप. आणि हे बघा एकदम निवांत वातावरण पण खूप सुंदर दिसतं. सकाळचे फुलं वगैरे तिकडे आहेत आणि आज काम करायचं आपल्याला. हे बघा एवढं काम करायचं आहे. पण आज स्टार्टिंगला आपण काय करू, आपल्याकडे शिडी नाही म्हणून आपण त्यांची शिडी आहे ना ती काढून डायरेक्ट वरती ड्रॉइंग स्टार्ट करणार. कारण ते आल्यावरती शिडी घेतात म्हणून आपलं काम अर्धं राहतं आणि त्याचं पण काम अर्धं राहतं मी घेतल्यावर. म्हणून त्यांना हे नाही करू शकत आपण. वातावरण खूप सुंदर दिसतंय, ढगधग बघा वरती कसं दिसतंय ते. लवकर स्टार्ट करू आज पण. आणि हवा पण खूप येते. आणि हे बघा आपण लहानपणी खेळायचो काय घसरगुंडी, आणि याच्यावरती चढायचं. आणि ही राऊंडवाली घसरगुंडी आहे आणि त्याच्यावरती एक इकडनं बसतोय आणि एक इकडनं ते हे करत आहेत. आणि हे डबल घसरगुंडी आहे आणि तिकडनं पण आहे आणि इकडनं हे बघा असं आहे. आणि हे बघितल्यावर वाटतंय की आपल्याला पण खेळायला पाहिजे याच्यावरती. पण आपण आता मोठं झालंय, आपलं ते दिवस गेले आणि राहिले फक्त आठवडे. हे लवकर आम्हाला बाहेरचं पूर्ण संपवायचं आहे, कारण पाऊस येणार आहे म्हणून बाहेरचं पूर्ण संपावं लागेल. नाहीतर काम अर्धं राहील आणि आतमधलं कधी पण करू शकतो आपण सेम. म्हणून आपण थांबलोय. लवकर आपण स्केचिंग डायरेक्ट वरती स्टार्ट करूया. हे बघा मित्रांनो, एवढी स्केचिंग करून पूर्ण झाले माझे आणि कलरिंग स्टार्ट आहे. आता यांना कलर देतो, स्किन कलर. हे योगासनमध्ये तर हे बघा मित्रांनो, वरतीचं जे योगासन होतं ना ते झालेलं. आता कलर करून मी पूर्ण किन स्टोन करून टाकले आणि राहू दादा कपडे हे करत आहे. आणि खाली कॉम्प्रेसरने मारलेलं होतं ना त्याच्यावरती कलर उडलेलं होतं म्हणून गट्टूला दिले ते करायला. हे बघा लवकर आणि तिकडनं पण काम चालू आहे. आता वाटतंय काहीतरी काम केलंय. बघा हे बघा एवढा मोठा, अजून आतमध्ये पूर्ण बिल्डिंग आहे भोवतून करायची. तर मित्रांनो, हे आधीचं काम आणि आजचं काम तुम्हाला दाखवतोय. बाहेर दाखवतो आजचं काम केवढं झालं ते. आणि मग पण आता निघतोय. तर मित्रांनो, मी आलोय फायनली घरी. आणि घरी आल्या बघा कचरा किती आहे ते बसमध्ये तिकीट काढायचा बंडल असतो ना, तो भाऊकडे होता, त्यांनी पूर्ण फाडून टाकलं तिकडे. बघा एवढा कचरा करून ठेवला. आणि आता बघा चुपचाप हा बघा ही ते टप्पू बघ, ते टप्पू पण पळाला तिथून, मला बघून पळतो. हो बघा
आणि एक टप्पूचा भाऊ आहे हा. तर मित्रांनो, आज तुम्हाला तिथे वॉल पेंटिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला फायनल उद्या दाखवतो, उद्या फायनल होईल. तर आपण घरी आलो आहे, लगेच आंघोळी केली आणि रेडी पण झालो आहे. जायचं आहे रेणुकाचे मामाचे लग्नामध्ये आणि निघतोय. तोपर्यंत मला एक भेटलं आहे काहीतरी, हे बघा आंबा. बघा सुरी नाही भेटली मला, म्हणून मी हातानेच हे केले आणि खातोय. पहिला आंबा असेल जो मी पिकलेला, म्हणजे आधी खाल्लेला पण एवढं मस्त नाही. घरचा आंबा पहिल्यांदा खातो. झाडाला पिकून पडलेलं होता इथे, तिथेच. खूप गोड लागतं. जेवढा टेस्ट कापून खाल्ल्यावर नाही लागत ना, तेवढा असं खाल्ल्याने लागतं. आणि आमच्या घरी आज पाऊस आलेला होता सकाळी, थोडासा पाऊस आला आहे. आणि तिथे तुम्हाला आमच्या घरी काय फुलाचं नाव नाही माहिती, पण ते निघतात जेव्हा पाऊस येतो ना स्टार्टिंगला, तेव्हा तुम्हाला दाखवतो. चला, हे बघा, हे ते फुलं आहेत बघा, किती सुंदर दिसत आहेत. एवढे अजून तर फुलायचे बाकी आहेत. आज नाही, काल आले असतील आणि दुसरे निघतात इकडे. हे फक्त जेव्हा पाऊस येतो ना स्टार्टिंगला, 1 दिवस 2 दिवस थोडं जमीन ओले होते ना, तेव्हाच हे येतात. हे बघा किती सुंदर दिसतं. आणि तुमच्या घरी पण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे फुलं. आणि वातावरण पण बघा किती सुंदर दिसतं, ढग. चला आता आपण जाऊया रेणुकाच्या घरी, कारण टाईम लागेल. 45 मिनिट तर लागतच असं. म्हणजे तलासरीला जायचं, तलासरीपासून कवाडापासून आपल्याला जायचं आहे कर्जगावला, म्हणून थोडं टाईम लागेल. आणि 6 वाजले, 7 वाजेपर्यंत मला पोहोचायचं आहे घरी तिथे. तर चला आपण